कोफ्ता करण्यासाठी मी इथे दुधी भोपळा घेतला आहे, याला लौकी म्हणतात किंवा तुम्ही याऐवजी पत्ताकोबी वापरू शकता। आपल्याला किती कोफ्ते करायचे त्यानुसार मी दुधी भोपळा घेते, मी एवढा वापरत आहे, अर्ध्याला कमी दुधी भोपळा घेतला आहे। आता हा किसून घ्यायचा, किसून झाला आहे, याचं मी थोडंसं पाणी काढून घेते, त्यासाठी असं दाबून घ्यायचं आणि एका वाटीत मी पाणी काढून घेते। हे पाणी नंतर ग्रेव्हीत वापरायचं आहे, फेकायचं नाही आहे। त्यातलं पाणी काढून झालंय, मी यात 2 चमचे बेसन घालून घेते, नंतर गरज पडली तर बेसन आणखी घालता येतं। अर्धा चमचा तांदळाचं पीठ घालते, चवीनुसार मीठ, थोडीशी हळद, चवीनुसार तिखट, अर्धा चमचा धने मी जाडसर कुटून घेतले तेही घालून घेते, अर्धा चमचा जिऱ्याची पावडर आणि कोथिंबीर। आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। यात मला थोडंसं पीठ कमी वाटतंय, मी आणखी घालून घेते। मी लसूण आणि जिऱ्याची पेस्ट यात घातली आहे, तेव्हा व्हिडिओ स्किप झालाय, तर याच्यात लसूण आणि जिऱ्याची पेस्ट पण घालून घ्यायची, मिक्सरमध्ये बारीक करून घेतलं होतं। आता हे भिजवून झालंय, आता याचे आपल्याला हवे त्या आकाराचे कोफ्ते करून घ्यायचे। एक तर असे थोडेसे ओव्हल शेपमध्ये करून घेऊ शकता। एका प्लेटमध्ये मी काढून घेते, तयार केल्यावर अशी ओव्हल करू शकतो किंवा मग गोल कोफ्ते करू शकतो, आपल्या आवडीनुसार साईज आणि आकार आपल्या आवडीनुसार करून घ्यायचे। पीठ खूप घट्टही नको आणि खूप पातळही नको, घट्ट जर असेल तर कोफ्ते खूप कडक होतात। आता मी कढईत तेल घेतले कोफ्ते तळण्यासाठी, तेल चांगलं गरम होऊ द्यायचं आणि नंतर मग त्यात जेवढे बसतील तेवढे कोफ्ते घालून घ्यायचे। अगोदर तेल गरम करून घ्यायचं आणि नंतर मात्र एकदा कोफ्ते घातली की ते मीडियम टू लो फ्लेमला करायचं, म्हणजे मग कोफ्ते आतपर्यंत शिजले जातात, नसता मग ते आत कच्चे राहू शकतात जर हाय फ्लेमला तळले तर। साईडनी असं तेल घालून घेते, थोड्या वेळानंतर झाऱ्या लावायचा, नसता मग कोफ्ते तुटतात। आणि डार्क ब्राऊन होईपर्यंत तळून घ्यायचे मीडियम टू लो फ्लेमला। दुधी भोपळ्याऐवजी पत्ताकोबी वापरली किंवा आणखी काही वापरलं तरी चालतं। कोफ्ते तळून झालेत, मी हे काढून घेते आणि राहिलेले कोफ्ते यात घालून घ्यायचे। परत लो टू मीडियम फ्लेमला ब्राऊन होईपर्यंत तळून घ्यायचे। दुधी भोपळा भाजीत वापरण्या अगोदर एकदा चव घेऊन बघायचा, कारण कधी कधी तो कडवट निघतो। आता हे तळून झालेत, हे मी काढून घेते। हे तळून झालेत पूर्ण कोफ्ते। ग्रेव्हीसाठी मी 7 काजू अर्धा तास पाण्यात भिजत ठेवले होते, त्यातलं पाणी काढून घेतले। आता मिक्सरमध्ये काजू घालून घेतलेत आणि 1 टोमॅटो घालून घेते आणि हे मिक्सरमध्ये चांगलं बारीक करून घ्यायचं, गरज पडली तर पाणी घालू शकतो। आता हे बारीक करून झालंय। एका वाटीत मी 2 चमचे धन्याची पावडर, अर्धा चमचा गरम मसाला, अर्धा चमचा गोडा मसाला आणि 1 चमचा दही घालून घेते। आणखी थोडंसं दही घालून घेते आणि आता हे मिक्स करून घेते।
आता हेही मिक्स करून झालं आहे. फोडणीसाठी मी कढईत तेल घेतले, त्यात अर्धा चमचा जिरे घातले, एक कढीपत्त्याची काडी घेतली आहे, पानं ते असेच हाताने तोडून त्यात घालायचे, आणि अर्धा चमचा धने आणि थोडीशी बडीशोप मी जाडसर कुटून घेतली आहे ती यात घालून घेते, थोडीशी हळद आणि अद्रक आणि लसणाची पेस्ट घालून घ्यायची. आता हे थोडंसं परतून घ्यायचं. आणि आता यात मी एक बारीक चिरून घेतलेला कांदा घालून घेते. कांदा परतून घ्यायचा व्यवस्थित. चवीनुसार तिखट घालून घ्यायचे. आणि आता यात जी बारीक करून टोमॅटो आणि काजूची पेस्ट करून घेतली आहे बारीक, ती घालून घेते. आता हा मसाला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा. 5-7 मिनिट लागतील परतण्यासाठी. आता तेल सोडले मसाल्यांनी चांगलं. दह्यामध्ये जे कोरडे मसाले भिजवून घेतले होते तेही यात घालून घेते आणि परत याला 3 ते 4 मिनिट चांगलं परतून घ्यायचं. मसाले अगदी व्यवस्थित परतून घ्यायचे, नसता कच्चेपणाच आपल्याला चव लागते. आता मसाल्यांनी चांगलं तेल सोडलंय, म्हणजे मसाला परतून झालाय. जे दुधी भोपळ्याचं पाणी आपण काढून ठेवलं होतं किसल्यानंतर तेही यात घालून घेतलंय, म्हणजे आपण ते फेकत नाहीये. आणि मिक्सरच्या पॉटमध्येही थोडंसं पाणी घालून तेही घालून घेतलंय. दुधी भोपळ्याच्या पाण्यात पौष्टिक तत्व असतात म्हणून ते फेकायचं नाही. आणि आता गरजेनुसार आपल्याला यात गरम पाणी घालून घ्यायचे. ग्रेव्ही किती घट्ट हवी आहे त्यानुसार पाणी घालून घ्यायचे. उकळल्यानंतर ती आणखी घट्ट होणार आहे. 7 ते 8 मिनिट ही ग्रेव्ही आपल्याला उकळून घ्यायची आहे, म्हणून त्या हिशोबानेच पाणी घालून घ्यायचे. चवीनुसार मीठ आणि थोडीशी साखर. यात मी चिरलेली कोथिंबीर घालून घेते आणि आता ही ग्रेव्ही 7 ते 8 मिनिट उकळून घ्यायची. वरती छान तेलाचा तवंग दिसायला लागलाय, म्हणजे ग्रेव्ही उकळून झाली आहे. आता यात कोफ्ते घालून घ्यायचे. कोफ्ते घातल्यानंतर 2 ते 3 मिनिट हे परत ग्रेव्हीत उकळून घ्यायचे आणि मग भाजी बिलकुल तयार आहे. म्हणजे आपण कोफ्ते करून ठेवू शकतो, ग्रेव्ही करून ठेवायची. जेव्हा आपल्याला सर्व करायचे 5-7 मिनिट अगोदर आपण परत ग्रेव्ही गरम करून घ्यायची, त्यात कोफ्ते घालायचे. 3 ते 4 मिनिट ते कोफ्ते ग्रेव्हीसोबत उकळून घ्यायचे आणि मग भाजी सर्व करायची, म्हणजे गरम गरम भाजी सर्व करता येईल. आता हे 2-3 मिनिट झालेत, कोफ्ते उकळत आहे, भाजी बिलकुल तयार आहे सर्व करण्यासाठी.